नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे गुरुवार. उद्या वसुबारस आहे, दिवाळीचा पहिलाच दिवस. उद्यापासून दिवाळीला सुरुवात होत असते आणि त्याचप्रमाणे उद्या रमा एकादशीसुद्धा आलेली आहेत. यामुळे या गुरुवारच्या दिवसाला एक विशेष महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे. तर या दिवशी बघा, वसुबारस असल्यामुळे आपल्याला गाई वासराची पूजा करायची असते. गाई वासराची पूजा केल्यामुळे आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते. त्याचप्रमाणे एकादशी आहे. एकादशी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असते. गुरुवारसुद्धा त्यांना समर्पित असतो. यामुळे बघा, आपण ती एकादशी जी असते ना, ही दिवाळीच्या 4 दिवस अगोदर येत असते. म्हणून या एकादशीला एक विशेष महत्त्व दिलं जातं. जर आपल्याकडून कळत आणि नकळत काही चुका आणि पापं जर झालेली असेल, तर या रमा एकादशीचं व्रत केल्यामुळे ते पापं नष्ट होतात असं म्हटलं जातं. म्हणून आपल्याला बघा, उद्या आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी वसुबारस जे आहे त्याचंसुद्धा व्रत करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला एकादशीचंसुद्धा व्रत करायचं आहे. त्याचप्रमाणे बघा, आपल्या घरामध्ये आपल्याला काही उपाय आणि सेवासुद्धा करायच्या आहेत. यामुळे आपल्या कठीणातील कठीण इच्छा ह्या लवकरात लवकर पूर्ण होतील. तर उद्या बघा, आपल्याला गाई वासराची पूजा करायची असते वसुबारस असल्यामुळे. तर गाई वासराची पूजा केल्यानंतर आपल्याला गाईजवळची अशी एक वस्तू ही आपल्याला घरी घेऊन यायची आहे. ही वस्तू जर आपण घरी घेऊन आलो तर आपल्या पैशांच्या अडचणी ह्या दूर होतात. घरामध्ये भांडणं, मतभेद, कलह, आजारपण, कटकटी, त्याचप्रमाणे इतर दोष असतील तर हे दोषसुद्धा दूर होतात. तसेच उद्या प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. यामुळे मुलांचे सर्व दोष, अडचणी, संकट, विघ्न हे सर्व काही दूर होईल. मुलांची अभ्यासात, नोकरीत अगदी भरभरून प्रगती होईल. तर असा हा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही सर्वात अगोदर व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. तर पहा, आपण एकादशीला सुद्धा गाईची पूजा करत असतो आणि त्याचप्रमाणे वसुबारससुद्धा आहे. म्हणून उद्या आपल्याला आवर्जून गाईची पूजा ही करायची आहे. गाईला कोणते पदार्थ खाऊ घालायचे आहेत, गाईची पूजा ही कशा प्रकारे करायची, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेली आहे. तर जेव्हा आपण उद्या गाईची पूजा करायला गोशाळेमध्ये किंवा तुमच्या गोठ्यातली गाई असेल किंवा शेजारची गाई असेल, तिथे आपण जेव्हा उद्या पूजा करण्यासाठी जाणार आहे, तेव्हा आपल्याला गाईची ही वस्तू घरी घेऊन यायची आहे. ती म्हणजे गाय उभी असताना गाईच्या पायाखालची माती जी असते ती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे. त्यातले त्यात जर तुम्हाला गाईच्या उजव्या पायाखालची माती जर तुम्हाला घेता आली तर आवर्जून तुम्हाला ती माती घरी घेऊन यायची आहे. त्याचप्रमाणे गाईचा तुम्हाला तिथे एखादा केस जर पडलेला असेल तर तो केससुद्धा तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे. या 2 वस्तू तुम्हाला घरी घेऊन आल्यानंतर काय करायचं आहे, ती माती घेऊन एक पुडी बांधायची आहे. ही पुडी तुम्ही कागदाची बांधू शकतात किंवा इतर कापडसुद्धा घेऊन त्यामध्ये तुम्हाला ती माती बांधायची आहे आणि तुमच्या घराच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवून द्यायची आहे. स्वयंपाकघरामध्ये, हॉलमध्ये, बेडरूममध्ये कुठेही तुम्ही ठेवू शकतात. ही माती ठेवल्यामुळे घरातले दोष हे दूर होत असतात. त्याचप्रमाणे घरातल्या अडचणी या दूर होत असतात. घरामध्ये भांडणं, मतभेद, कलह यासारख्या गोष्टी जर तुमच्या घरामध्ये घडत असतील तर त्या तुरंत बंद होऊन जातील. यानंतर जो केस तुम्ही आणलेला आहे गाईचा, तो केससुद्धा तुम्हाला एक त्याची पुडी बांधायची आहे. छोटासा कागद तुम्हाला घ्यायचा आहे. त्या कागदामध्ये तो केस ठेवून तुम्हाला ती पुडी जी आहे ती तुम्हाला तुमच्या पैशांच्या पॉकेटामध्ये ठेवायची आहेत. जे नेहमी तुम्ही पैसे ठेवण्यासाठी जे पॉकेट वापरता त्यामध्ये तुम्हाला ठेवायचे आहे किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतात. यामुळे आपलं पॉकेट जे असतं ना ते नेहमी पैशांनी भरलेलं असतं. आपली तिजोरी ही नेहमी भरलेली असते. जरी कधी आपली तिजोरी किंवा पॉकेट हे पैशांचं खाली झालं तरीसुद्धा त्यामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हायला सुरुवात होत असते आणि पुन्हा पॉकेट आपलं नेहमी हे भरलेलं असतं. म्हणजे आपल्या पॉकेटमध्ये, आपल्या तिजोरीमध्ये लक्ष्मी ही खेळती राहते.
म्हणून हा उपाय उद्या आपल्याला करायचा आहे. उद्याचा दिवस म्हणजे अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. 3 तिथी एकत्र आलेल्या आहेत पहा. गुरुवार, रमा एकादशी आणि वसुबारस ही एक विशिष्ट तिथी तयार झालेली आहेत आणि याच तिथीला आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय जर आपण केला तर आपल्या आयुष्यातल्या बऱ्याच अडचणी या दूर होतील. त्याचप्रमाणे उद्या वसुबारस असल्यामुळे बघा, जसं गाई आणि वासराचं नातं असतं, अगदी आपल्या मुलाचं म्हणजे आईचं आणि मुलाचं नातं असतं. यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलाचं आणि आईचं नातं अगदी गाईच्या वासरासारखं टिकवून ठेवण्यासारखं तुम्हाला उद्याच्या दिवशी आपल्या मुलांसाठी व्रत करायला विसरायचं नाही. प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांसाठी व्रत करायचं आहे. यामुळे मुलांना उत्तम आरोग्य हे लाभत असतं, म्हणून आपलं हे व्रत करायचं असतं. त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे बघा, संध्याकाळी आपल्याला गाईची पूजा ही करायची असते. गाईची पूजा केल्यानंतर आपल्याला आपल्या मुलांची सुद्धा पूजा करायची आहे. मुलांनासुद्धा कुंकू लावायचं आहे, थोड्याशा अक्षता कुंकावरती लावायच्या आहेत आणि एक दिवा घ्यायचा आहे. तुपाचा दिवा हा नसावा, तेलाचा दिवा लावून तुम्हाला आपल्या मुलांना ओवाळायचं आहे. ओवाळल्यानंतर तुम्हाला 1 ग्लास गाईचं दूध जे असतं ते तुम्हाला मुलांना उद्याच्या दिवशी प्यायला द्यायचं आहे. जर हा उपाय तुम्ही केला तर अगदी तुमचं आणि तुमच्या मुलाचं नातं अगदी गाई वासराच्या नात्यासारखंच तयार होईल. बघा, बऱ्याच वेळा आता बदलता जमाना आहे, त्यामुळे आई आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असते, परंतु मुलांना त्या गोष्टी पटत नाही. यामुळे मुलं मोठी झाली की आई आणि मुलामध्ये बरेच वाद तयार व्हायला सुरुवात होते. यामुळे आईच्या आणि मुलाच्या नात्यामध्ये गोडावा टिकवून राहत नाही, भांडणं होतात. म्हणून आपण हा उपाय जर वसुबारसच्या दिवशी केला तर आई आणि मुलाचं नातं हे चांगलं टिकून राहतं. म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे. अगदी 1 ग्लास मुलांना पिणं शक्य नसेल तरी चालेल, परंतु अर्धा कप दूध हे उद्याच्या दिवशी मुलांना गाईचं प्यायला द्यायचं आहे. गाईचंच द्यायचं आहे, इतर म्हशीचं वगैरे द्यायचं नाही. तर असा हा छोटासा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे. त्याचप्रमाणे सांगितलेला गाईच्या मातीचा आणि केसाचा सुद्धा तुम्हाला उपाय करायचा आहे. अतिशय प्रभावी उपाय आहे, दोन्ही नक्कीच करून पहा. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.